बाकी काही नाही, जस्ट दॅट्स इट. दे दे, करतो ना. अशा ओकेस ना तू? हा मी ओके. जस्ट भूक लागली आहे ना मला, बाकी काही नाही. ते म्हणजे तसं नाही, घरात जे काही झालं त्यावरून म्हणते मी. होईन ओके, हळूहळू होईन. नाही तसा तसा वेळ लागेलच आणि त्रासही होईल तुला, कारण तू तिला तुझ्या मनात बायको मानलं होतंस ना. कसं आहे ना आशू, काही नाती आहेत ना आपल्याला बांधून ठेवतात, त्यातून बाहेर पडायला त्रास होतो, वेळही लागतो. पण आशू जे झालंय ना ते चांगल्यासाठीच झालंय. हे बघ, मला ती मुलगी आवडायची नाही तो विषय वेगळा, पण ते सगळं बाजूला ठेवून मी तुझा विचार करते. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की यात अडकून राहू नकोस. बस ताई, हा विषय नको होता. हो सॉरी, मी तुला त्रास होत असेल तर हा विषय इथेच थांबवते. फक्त फार अडकून राहू नकोस या विषयात, एवढंच सांगते, कारण याआधी असं झालंय. नाही, मी नाही अडकून राहत. झालंय हे. एक मिनिट. हा सावकाश, गरम आहे. शिवा काहीतरी वेगळंच बनवायची, काय माहिती काय वेगळं टाकायची. आवडलंय ना? मस्त झालंय. मी जरा बसून खातो. हो, आरामात खा. हो. घे पाणी पी. अगं हळू. तुला एक सांगू शिवा, म्हणजे जुन्या लोकांची ही एक म्हण आहे ग, म्हणजे त्यांचे विचार आहेत की अशी उचकी लागली का नाही का नवरा आठवण काढतो म्हणे. आजे, आत्ता आशून तुझी आठवण काढली. तो कसली आठवण काढतोय, साधा फोन पण नाही करत मला. असं व्हय? मग बरं, तू सावकाश पाणी पी, मी आले काय. अगं आशू, खरंच आठवण काढत असशील का माझी? मिस करत असशील मला? थांबली का ग उचकी? काय आलं? कुठं काय झालं? मग हे फोटो बघ बरं जरा. अगं काय दाखवते, कसले फोटो आहेत हे? अगं कसले नाहीत, हे बघ छान छान मुलांचे फोटो आहेत ते. तर मला सांग, तुझं लगीन तुटणार का नाही? म्हणजे दुसरं लगीन करायला पाहिजे का नाही तुला? अगं त्याच्यासाठी हे फोटो आणले. बघ बघ, हे आवडला? लय भारी आहे बघ. हेअरकट तर बघ तिचं काय आहे ती. तुला सांगू, ह्याचे 2 गॅरेज आहेत बरं का, एक दुकान आहे आणि कसली तरी कंपनी बी आहे त्याची. आजी, हे सगळं मला नको दाखवू, माझ्या डोक्यात काहीही विचार नाहीयेत, कळलं? विचार नाहीये? मग मला सांग, तुझ्या डोसक्यात नक्की कसले विचार चाललेत? म्हणजे तुझ्या मनात काय चाललंय ते सांग ना मला. बोल की. कसला विचार? अगं कसला विचार म्हणजे काय? म्हणजे बघ, आता तुमचं लगीन तुटणार म्हणजे तुम्ही दोघंही वेगवेगळे होणार, होय का नाही? अगं मग पुढं काय करायचं ह्याचा विचार नको करायला. या बघ शिवा, विचार तर करायला पाहिजे का नाही? म्हणजे तुमच्या काय त्या कुठल्या त्या पेपरवर सह्या झाल्या आहेत का नाही दोघांच्या, म्हणजे लगीन तुटणार तुमचं. मग हे बघ आजी, मी असं काहीही विचार केलेला नाही, कारण मला माहिती आहे आशू आणि मी असे वेगळे होऊ शकत नाही. इतकं नातं तकलादू नाही आमचं. आणि
आशू आता माझ्यावर रागराग करतोय, चिडचिड करतोय, हे सगळं तो स्वतःहून नाही करत आहे. हे सगळं ना त्याच्या डोक्यात कोणीतरी भरवतंय हे मला कन्फर्म माहिती आहे. आणि ह्या सगळ्या अशा सह्या करून आमचं नातं तुटेल असं वाटतं का तुला? इतकं कमकुवत नाही आमचं नातं. हा फक्त ना अडथळा आहे. हे सगळं सत्य मी समोर आणणार आहे एक दिवशी आणि त्याला हे सगळं शांतपणे सांगणार. आणि मला माहिती आहे आशू हे सगळं ऐकून घेणार आणि सगळं समजून घेईल. त्यानंतर होईल सगळं नीट. हे बघ शिवा, हे समज जे काही वाटतंय का नाही ते तुझ्या बाजूनं तू विचार करतेस म्हणून, पण मला विचारशील तर मला हे समज असं अस्थिर वाटतंय ग. आजी सगळं कळतंय मला आणि मला पण हा सगळा विचार करून डोक्याचा भुगाच होतोय माझ्या. पण तुला वाटतं का तुझी ही नात एवढ्या छोट्या गोष्टींनी हार मानणार आहे? नाही की नाही? त्यामुळे हा सगळा पुढचा विचार करणं बॅन आहे माझ्यासाठी. माझं गुणाचं लेकरू ते काय? मला हेच बघायचं होतं का तू स्वतःच्या मताशी किती ठाम आहेस ते. तू मला सांग हे फोटो कुठून आणले ग? काय पण आहे जी तू पण ना. हा बाई आजी कुणाची आहे? शिवाची. अरे कुठून आणले फोटो? कुठे होते? अगं हे तो नाना फडतरे माहित आहे का नाही तुला? आपल्याकडे यायचा, चांगलाच माहिती. बच्चा बच्चा करून फरसाण खायचा. अगं दिव्याला दाखवायला नाही का पोरं घेऊन यायचा आणि त्याच्याबरोबर फोटो. हे फोटो तो विसरून गेलता इथं. मग माझ्या डोसक्यात आयडिया आली, आपल्याकडं फोटो आहेत, आता शिवाचं मन काय आहे ते बघूया.